आतापर्यंत कधीच मी थिएटरच्या आतमध्ये पाऊल ठेवलं नाही आणि आतापर्यंत कुठलीच मूवी मी थिएटरच्या आतमध्ये पाहिली नाहीये. तर आज फर्स्ट टाइम मी जातोय थिएटरमध्ये. रिसेंटलीच म्हणजे 30 तारखेला स्पायडरमॅन ब्रँड न्यू डे रिलीज झालाय आणि ऍक्च्युली मी खूप मोठा फॅन आहे मार्वलचा. इथून मागचे सगळे एपिसोड मी पाहिलेत, पण आजचा जो शो असणार आहे, आजची जी मूवी असणार ती खूप हार्ट टचिंग असणार आहे. कारण मागची जी एंडिंग होती ती खूप क्रेझी होती. मागच्या ज्या मला 3D बुक करायचं होतं, पण प्रज्वल बोलला की 3D इतकं चांगलं दिसत नाही, कॅमेरा वगैरे पण जास्त हलतो, कॅमेरा नाही ग्लासेस वगैरे जास्त हलतात. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स साठी 3D कसं, सो दॅट्स वाय अकॉर्डिंग टू हिम आम्ही 2D बुक केलंय. आणि हा तिकीटची प्राइस किती 400 रुपये होती. हा, आणि त्याच्यावरती 100 रुपये एक्स्ट्रा चार्ज पण लागले. ऑब्व्हियसली हा दुसरा दिवस आहे त्याच्यामुळे प्राइस जरा जास्त असणार आहे, पण ठीक आहे. शंभर मीटरवरती आलतो फक्त आणि आता फुल जोराचा पाऊस सुरू झालाय. मग रेनकोट वगैरे मस्त घालून घेऊ. वाटलं नव्हतं पाऊस येईल, लय डेंजर पाऊस आला. मित्रांनो, पिक्चर सुरू व्हायला अजून टाइम होता, त्याच्यामुळे आम्ही ठरवलं कपडे वगैरे घ्यायचं. तर प्राईस जरा जास्तच होत्या. ह्या शर्टची पण प्राईस इतकी जास्त होती. एक शर्ट आवडलं, याची प्राईस पण इतकी जास्त होती. तर त्याच्यापेक्षा म्हणलं जाऊन द्या, आपलं पिक्चर बघायलाच जाऊ मस्त. चलो. Oh, who is this guy? या गाईज, वी आर व्हेरी सुपर एक्सायटेड. खूप एक्सायटेड झाले, कारण माझी थिएटर मधली पहिली मूवी आहे. प्रज्वलने याच्या आधी पाहिली, पण वी आर सुपर एक्सायटेड. कारण मागच्या स्पायडरमॅनचा एंड पण खूप खतरनाक झालेला. तर या साईडला थिएटर आहे, तुम्ही पाहू शकता इकडं. आता इतकी जास्त गर्दी नाहीये, पण आम्ही चाललोय आता सरळ आतमध्ये. सो लेट्स गो. टाइम ले लिया सर, मुझे लाइब्रेरी में बुक्स लौटाने की. मित्रांनो, तुम्हाला एक मी आता गंमत दाखवतो. समोर एवढी भारी मूवी चालू आहे आणि हा मुलगा पाहतोय इथं. मूवी बद्दल मी तुम्हाला स्पॉइलर देत नाहीये, पण इतकी जास्त ट्विस्ट येते या मूवी मध्ये, तुम्हाला सांगू शकत नाही. कारण तुम्ही स्वतः जाऊन एक्सपिरियन्स करा, स्वतः बघाल, तेव्हा तुम्हाला ही गोष्ट कळेल. स्पॉइलर देत नाही, नक्की ही मूवी बघा. आणि अजून एक गोष्ट, आमच्या बाजूला नेमकं एक छोटासा मुलगा येऊन बसला. काही झालं का मम्मी मम्मी पप्पा पप्पा, मम्मी मम्मी पप्पा, इतकं डोकं खराब करून टाकलं. मूवी मध्ये थोडंसं फोकस व्हायचं ट्राय करत होतो, पण तो मुलगा नुसती बघ करत होता. पण ठीक आहे, मजा आली, खूप जास्त मजा आली. मित्रांनो, इश्यू असा झालाय की आम्हाला गाडीच भेटत नाही. आता मी इथं गाडी पार्क केली, पार्किंग पण एवढी मोठी इकडं, काहीच कळत नाही कुठे लावले. भाई, पाहिलं नव्हतं का आपण कोणत्या नंबरला? नंबर नाही बघितला ना. गाडी कुठे? काय खाली आहे. अरे आमची पण काही चुकी नाहीये, कारण एवढा मोठा पार्किंग एरिया आहे आणि काही आम्ही ध्यानात पण आमचीच आहे. पिलर नंबर बघायचा असते आम्ही. शेट, हे खाली आहे मला. लिटरली हा एरिया तुम्ही बघू शकता, पूर्ण सगळं मोकळं झालंय. कारण आता वाजलेत रात्रीचे 1. तो गाइस आ गए घर पे. अभी 2 बज गए आने को, लेकिन आ गए कैसे तो भी. पानी भी आया बीच में, लेकिन ठीक है, एडवेंचर हो गया थोड़ा. हमारा गाड़ी भी नहीं मिल रही थी, बट इट्स ओके. बाय बाय. तर येस गाईज, दॅट इज ऑल अबाउट टुडे. मजा आली खूप जास्त. यायला पण आम्हाला खूप जास्त लेट झाले. आता जवळजवळ 3 वाजत आलेत.
तर हा असा होता आजचा ब्लॉग. तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशा नवीन पुढच्या एका व्हिडिओमध्ये.